अन तुझ्या गावा येता गा देवा गा माझ्या आगा येईन धावत देवा येईन धावत देवा येईन धावत माझ्या भोळ्याच्या गावात गा महादेवा माझ्या भोळ्याच्या गावात माझ्या भोळ्याच्या गावात गा महादेवा माझ्या भोळ्याच्या गावात माझ्या भोळ्याच्या गावात भोले बाबा गा माझ्या भोळ्याच्या गावात शिवराया गा माझ्या भोळ्याच्या गावात भोले बाबा गा माझ्या भोळ्याच्या गावात शिवराया गा माझ्या भोळ्याच्या गावात आन तुझ्या गावी येता गा न देवा गा माझ्या न मातेन केला मोरा अन माझा एकुलता एक माझा एकुलता एक लेक तीर्थाले गेला गा महादेवा लेक तीर्थाले गेला लेक तीर्थाले गेला गा महादेवा लेक तीर्थाले गेला लेक तीर्थाले गेला लेक तीर्थाले गेला गा माझ्या कैलासीच्या राजा गा महादेवा लेक तीर्थाले गेला माझ्या कैलासीच्या राजा गा महादेवा लेक तीर्थाले गेला आता हा भ्रम आहे बरं का ह्या ज्या ओळी आता मी या ठिकाणी सादर करणार आहो ह्या प्रत्येकांचा भ्रम आहे पहा कशा आहेत अन कोणाच्या महाल माड्या गा न देवा गा माझ्या कोणाच्या गाई म्हशी अन कोणी म्हणे बायको पोर माझ्या पाशी देवा पैसा गाडी अगा राहील जशाच्या तशी अन शेवटल्या दिवशी आत्मा राहील उपाशी गा महादेवा आत्मा राहील उपाशी आत्मा राहील उपाशी गा महादेवा आत्मा राहील उपाशी आत्मा राहील उपाशी गा भोले बाबा गा आत्मा राहील उपाशी महादेवा गा आत्मा राहील उपाशी भोले बाबा गा आत्मा राहील उपाशी महादेवा गा आत्मा राहील उपाशी
आजीले व्हॉट इज युअर नेम म्हणलो तर आजी हसून राहिली. आजीले वाटत असं काहीले सकाळ सकाळी शिवा देते बहा, आहे का नाही आजी? एम आय राईट? क्या बात आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये सर्वात पहिला मित्र माहिती आहे कोण असते? मनुष्याच्या जीवनामध्ये सर्वात पहिला मित्र म्हणजे आजी आणि आजोबा असते. आणि मनुष्याच्या जीवनातला सर्वात शेवटचा मित्र जर कोणी असेल, कोणता? यस, एनीबडी? मनुष्याच्या जीवनातला सर्वात पहिला मित्र म्हणजे आजी आणि आजोबा, आणि मनुष्याच्या जीवनातला सर्वात शेवटचा मित्र म्हणजे नात आणि नातू. बरोबर आजी? एम आय राईट? हो तर म्हणव, हां बाकीच्या काम मी करतो ना. बेटा इकडे ए ताई, यस कम ऑन दी स्टेज. अरे ये ना, मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी. जमाने भर में बड़ी घर की शान बेटी से. आओ ये मा ये चप्पल काढून घेजो. कहना है कि जमाने भर में बड़ी घर की शान बेटी से, महकता रहता है दिल का जहान बेटी से. अरे जरूरी ये नहीं कि बेटे से नाम रोशन हो, हर एक का चला है खानदान बेटी से. आजा बेटा चप्पल काढून घे. क्योंकि ओस के बूंदों के समान होती है बेटियां, ओस के बूंदों के समान होती हैं बेटियां. तड़पते हैं माँ बाप तो पहले रोती है बेटियां. बेटा तो सिर्फ एक कुल को आगे बढ़ाता है, मगर दो दो कुलों को आगे बढ़ाती है बेटियां. हाँ बेटा, व्हॉट इज युअर नेम बेटा? अवनी जितेंद्र रांगडाल. पाय आजी भक भक सांगितलं. तुमच्याकडे शब्द आहे का भक भक? शब्द आहे तुमच्याकडे भक भक? भक मग भक भक म्हणजे जल्दी जल्दी. हाँ जल्दी जल्दी भक भक म्हणजे. हाँ आओ जंगली रमी पे इधर आओ, ड्रीम 11 पे टीम बनाएंगे. काहून गलत बोललो का मी काही? नाही ना, एम आय राईट ना? मी बरोबर आहो ना? हां आजी पाय पोरीनं भक भक नाव सांगितलं. बेटा पप्पाचं नाव? जितेंद्र रांगडाल. पप्पीचं नाव? दुर्गा रांगडाले. म्हणजे इकडं समजते वाटते पप्पाची पप्पी होते म्हणून. हां हो ना, पप्पाचं नाव जितेंद्र सांगितलं आणि पप्पीचं नाव गजबच सांगितलं बाबा पोरगी. बसून जा बेटा, क्या बात आहे. पोरीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तर आजी, भंडारा जिल्ह्यामध्ये सुरेवाडा म्हणून गाव आहे, तिथं मी 2 ओळी म्हणल्या होत्या. त्या 2 ओळी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजल्या. जिथे जिथे मराठी लोक आहेत त्या त्या ठिकाणी प्रत्येकांना त्या 2 ओळी आठवल्या, म्हणजे आवडल्या. आणि त्या 2 ओळी कशा होत्या दादा? हा भैया काढू त्या 2 ओळी आजी पाय. की जिच्या डोक्यावर नाही सेव. ऐकलंय तुम्ही आजी? तू नाही ऐकली? हा बरं. शेव म्हणजे काय होते? हा पदर, पल्ला. इकडं पल्ला म्हणते म्हणजे कुठून? झाडावरून का? म्हणून त्या 2 ओळी आजी मीनं म्हणल्या होत्या. त्या 2 ओळी कशा होत्या? की जिच्या डोक्यावर नाही सेव. सेव म्हणजे पदर, पदर म्हणजे मर्यादा, मर्यादा म्हणजे आमची संस्कृती. आणि मी प्रत्येक कार्यक्रमामध्ये बोलतो आजी, हा महाराष्ट्र, हा देश तोपर्यंत आहे, ही संस्कृती आमची हिंदू संस्कृती तोपर्यंत आहे जोपर्यंत आमच्या सोबत धोतरवाली आणि लुगडेवाली पिढी जिवंत आहे. ज्या दिवशी धोतरवाली आणि लुगडेवाली पिढी आमच्यातून निघून जाईल आणि 10 वर्षामध्ये ती पिढी आमच्यापासून निघून जाणार आहे, त्याच्यानंतर पाहिजे या देशाचा कसा सत्यानाश होते. तर आणि म्हणून ते आजी 2 ओळी की जिच्या डोक्यावर नाही सेव, जिच्या डोक्यावर नाही सेव, तिले नवऱ्याच्या नाही भेव. महादेवा तिले नवऱ्याच्या नाही भेव, तिले नवऱ्याच्या नाही भेव. महादेवा तिले नवऱ्याच्या नाही भेव, तिले नवऱ्याच्या नाही भेव. महादेवा तिले नवऱ्याच्या नाही भेव, तिले नवऱ्याच्या नाही भेव. महादेवा तिले नवऱ्याच्या नाही भेव. काळ्या वावरा
देवा बोले आता काळ्या वावरात वावरात देवा आन गवाऱ्या हिंडते देवा माझ्या पाठची बहीण माझी लहान बहीण माझी लाडकी बहीण गळा धरून रडते का शंकर देवा गळा धरून रडते सावली सावली देवा आगाची चवर गेली गा देवा बोले आगा आंब्याची सावली सावली देवा आगाची चवर गेली गा देवा पोरगी झाल्यावर बापान लेक झाल्यावर बापान असं जावयाची केली का शंकर देवा असं जावयाची केली एकदा ज्यांनी भोलेनाथाची झाकी या ठिकाणी उभारली त्यांच्यासाठी एकदा सर्वांच्या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. एक नमन गौरा पार्वती हर बोला. बरं एक शेवटचं घेतो आणि त्यानंतर सुंदरसं गीत या ठिकाणी प्रणालीताई सादर करणार आहे. अन बारीक तांदुळगा अन देवा गा माझ्या आगा फेकतो येतून अन फेकतो येतून आजी चालली सोडून अन फेकतो येतून देवा फेकतो येतून न मले पावतो तेतून गा बोले बाबा मले पावतो तेतून मले पावतो तेतून गा महादेवा मले पावतो तेतून मले पावतो तेतून मले पावतो तेतून गा माझ्या कैलासच्या राजा गा महादेवा मले पावतो तेतून माझ्या कैलासच्या राजा गा महादेवा मले पावतो तेतून माझ्या कैलासच्या राजा गा महादेवा मले पावतो तेतून माझ्या कैलासच्या राजा गा महादेवा मले पावतो तेतून. एक नमन गिरजा पार्वती हर बोला.